आयुष्यभर त्या दैवताची पूजा आम्ही करत साहेब, तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय पण किरण पावसकर करत नाही किंवा चुकीचं काय बोललं असेल तर त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय भूमिका स्पष्ट केली। तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय पण त्यांनी अजून काही भूमिका घेतली नाही। आप गलत फहमी मत कीजिए। उन्होंने अगर प्रेस कॉन्फ्रेंस किया तो हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के कहने पर ही उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया और उनको पता है कि शिवसेना प्रमुख आदरणीय बाला साहब ठाकरे जी शिंदे साहब की भी दैवत है, हमारे सभी शिवसैनिकों की वो दैवत है और किरण पावसकर की भी दैवत है। साहेब संजय राऊत राजीनामा मागतात राहुल नार्वेकरांचा। एक प्रश्न आहे, असंच बोललं जातं दिल्लीतून असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। बघा, सामन्याचं दुकान त्यांना चालू ठेवायचं, त्यांना जर हे सामन्याचं दुकान चालू ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने शिव्यांच्या लाखोने वाहतात, भाषा करतात, भाषा कदाचित भविष्यामध्ये ट्रम्पकडनं ते अजूनही काही प्रशिक्षण घेतील आणि त्या माध्यमातून जसं काही इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं तशा पद्धतीच्या ज्या भाषाशैली चालू होत्या दोन्ही देशांमध्ये, ती भाषाशैली कदाचित संजय राऊतांच्या पोटांच्या भविष्यामध्ये आली तर ते वावगं वाटत नको आणि त्यामुळे त्यांचं जे सामन्याचं विधान आहे ते चालू ठेवण्यासाठी ते हा तरा नाना वापर। आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडत असताना ज्या काही घडामोडी सभागृहात घडल्या मराठीच्या मुद्द्यावर संजय राऊतांनी आपल्या राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण त्यांच्या शिव्यांच्या लाखोल्यांमुळे अनेक आमदार पक्ष सोडून चाललेत, अनेक खासदार पक्ष सोडून चाललेत, अनेक लोकप्रतिनिधी पक्ष सोडून चाललेले असताना ते मात्र दुसऱ्यांचा राजीनामा मागतात। मला असं वाटतं काही व्याकरणी चुका ह्या प्रत्येकाकडनं होत राहतात। सामन्यामध्ये सुद्धा किती रसवर दीर्घाच्या चुका राऊत साहेब ही गंभीर चूक होती माध्यमातून केल्या झालेल्या आहेत आणि राहुल नार्वेकर त्याविषयी ते अध्यक्ष आहे या सभा विधिमंडळाचे। तर मला असं वाटतं आज ते त्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया मराठी भाषेचा जाऊ द्या